तर पाण्यातला जी सीन दिसतंय ना, ती आम्ही विहीर एक ठरवली होती. पण सगळं आम्ही लाईटचं ते सामान तिथं घेऊन गेलो. सगळे आम्ही कॉस्ट्यूम सगळं करून गेलो आणि तिथं जाऊन बघितलं तर ते असं तेवढं नितळ आणि क्लिअर नव्हतं तिथलं पाणी. आठवतंय का भाऊ आपण विहीर बदलली होती. आणि असं झालं की मग आता काय करायचं बाबा? सगळं आणलंय आपण सामान आता पाणीच तेवढं क्लिअर नाही, कॅमेऱ्यात दिसणारच नाही पोहलेलं, तर काय करायचं? मग लगेच शोधाशोध चालू केली, आजूबाजूला कुठल्या विहिरी आहे त्या आणि मग एक विहीर सापडली त्याच्या जवळच होती. मग तिथं सगळं त्या त्या ती पाणी वगैरे स्वच्छ केलं हे ते आणि मग ते भाऊंनी स्वतः शूट केलेलं आहे आणि ते मोबाईल iPhoneवरती शूट केलेलं आहे सगळं जे पाण्यातलं आहे ना ते. आमचे दादा आहेत रणजित दादा डी-ओ-पी जे आहेत ना, त्यांना स्विमिंग येते पण अंडर वॉटर करायची होती आणि भाऊ अंडर वॉटर स्विमिंगमध्ये एकदम एक्सपर्ट आहेत आणि त्यांचा स्टॅमिना म्हणजे सगळ्यात जास्त स्टॅमिना त्यांचा. त्या शूटला काय भाऊ आम्ही अंडर वॉटर, आमच्या खाली भाऊ आणि प्लस ती कॅमेरा घेऊन आम्हाला फॉलो करायचं होतं. म्हणजे आम्ही तर काय पाण्यामध्ये पोहत होतो, पण त्यांना कॅमेरा सहित पोहत आम्हाला फॉलो करायचं होतं. तर सगळ्यात जास्त अंडर वॉटरच्या ह्याच्यामध्ये भाऊंचं कष्ट आहे, की बाबा त्यांचं भरपूर हे.